मित्रहो नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये थाळी म्हटलं की ती परिवाराबरोबर कुटुंबाबरोबर एक उत्सव किंवा काहीतरी साजरा करण्याचं एक निमित्त आहे. सांगण्याचा हेतू असा की थाळी जी आहे ती जनरली लोक कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रपरिजनासोबत जे आहेत ते एक सोहळा साजरा करतात. बरं, आजकाल पुण्यात थाळी हे प्रकरण जे आहे ते काही फार स्वस्त राहिलेलं नाही आहे. थाळ्या जनरली आता महागच झालेल्या आहेत आणि म्हणून कुटुंबातले जे सिनियर सिटिझन्स आहेत, आपल्या घरातील वयस्कर जे लोक आहेत, त्यांच्या मनात एक कुठेतरी ते गिल्ट येतं की मी जर तुमच्यासोबत आलो तर त्या थाळीसाठी मला जस्टिस नाही करता येणार. थोडक्यात ती थाळी पूर्णपणे मला खाता नाही येणार. पैसे जे आहेत ते वाया जातील. म्हणून तुम्ही आपलं जा, तुम्ही मजा करा आणि माझ्यासाठी काहीतरी येताना पार्सल घेऊन या. हे बहुतांश वेळेस होतं, माझ्याही घरी होतं. पण माझ्या एक डोक्यात विचार आला की आपण थाळी जी आहे ती रोज तर काही खात नाही. कधीतरी काहीतरी उत्सव असेल, तो साजरा करण्यासाठीच, तो आनंद व्यक्त करण्यासाठीच आपण जातो आणि मग त्या आनंदात एक आपल्या कुटुंबातील पुरुष किंवा स्त्री, आजी किंवा आजोबा, त्यांना मागे सोडून मग हे कसं चालेल. बऱ्याच वेळा व्हिडिओज करताना मलाही स्वातीबरोबर जावं लागतं. बाबांना काहीतरी आम्ही पार्सल घेऊन येतो, ही माझ्या घरची पण गोष्ट आहे. पण मनात कुठेतरी एक ते राहतं की नाही, अरे यांना मागे का सोडायचं. आज असाच एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मी आणि बाबा दोघंच आहोत घरी. आता आज रात्री जेवायला कुठे जायचं हा एक विषय निघाला. तर म्हटलं थाळीसाठी जाऊया. थाळी म्हटलं की बाबा लगेच, अरे मला पूर्ण जाणार नाही. म्हणजे ठीक आहे, पण जो आनंद आहे तो दोघं साजरा करू. एक बॅचलर्स नाईट अशी साजरा करू, नाही का. म्हणून मग आज चाललो आहे आम्ही एका थाळीला. बरं, ही थाळी जी आहे ती महाग असणार आहे. बरेच लोक कमेंट करतील, अरे फारच महाग आहे किंवा काय. ठीक आहे, आता तुमच्यासमोर दाखवायचं आहे तर सगळंच दाखवायला लागेल. काही महाग ज्या थाळ्या आहेत त्या दाखवायला लागतील, काही स्वस्त थाळ्या आहेत त्या दाखवायला लागतील. या चॅनलवर आपण अगदी रस्त्यावरती गाडीवरची मिसळ किंवा गाडीवरचा वडापाव असेल तेही दाखवतो. तर तसंच हाही प्रकार जो आहे तो दाखवायला लागेल. आणि म्हणून आज एक थाळी जी आहे ती तुमच्यासमोर आणतो आहे. मी आणि बाबा त्याचा आनंद घेणार आहोत. ही थाळी कोणती, त्याची किंमत काय, सगळ्यात महत्त्वाचं तिथल्या पदार्थांची चव कशी, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या थाळीसाठी आपण आलेलो आहोत विष्णुवर्धन डायनिंग हॉलला. हा हॉल जो आहे किंवा हे ठिकाण जे आहे हे म्हात्रे पुलाजवळ DP रोडवर स्थित आहे. उजव्या बाजूने म्हात्रे पुलाकडनं तुम्ही येता आणि हा रोड डावीकडे तुम्हाला राजाराम पुलाकडे घेऊन जातो, म्हणजेच अर्थात सिंहगड रोडकडे घेऊन जातो. तर आपल्या थाळीमध्ये आहे पुरी, फुलका. पुरीच्या खाली पुरी एकदम टम्म फुललेली आणि छान गरम आहे. खाली फुलका आहे, फुलक्यावर छान तूप लावलेलं आहे. पापड आहेत. नमकीनमध्ये किंवा फरसाणमध्ये आपल्याकडे कोथिंबीरची वडी दिसते, बटाटे वडा, वालाची उसळ आहे, आळूची भाजी, भरलं वांग, ही मला वाटतं रसमलाई दिसते, गुलाबजाम आणि हा दहीवडा. कोरड्या भाजी किंवा सुक्या भाजीमध्ये आपल्याकडे ही फणसाची भाजी युनिक आहे, मी कधी खाल्ली नाही, आवडेल मला हे ट्राय करायला. त्याचसोबत ही फ्लावर आणि मटारची भाजी आहे.
तर टोटल आपल्याकडे किती 1 3 आणि 2 5 भाज्या आहेत, 2 स्वीट्स आहेत आणि हा दहीवडा आहे आणि हो सोबत सोलकढी मिळते. तर अशी ही विष्णुवर्धनची थाळी आपल्यासमोर आहे. भरपूर पदार्थ आहेत, एक एक पदार्थाचा आपण आस्वाद घेऊया आणि ही थाळी बाबांबरोबर एन्जॉय करूया. सुरुवात करू आपण या फणसाच्या भाजीने. फणसाची भाजी जी आहे ती मी पहिल्यांदाच खातो आहे, म्हणून खूप उत्सुकता आहे की ही असणार कशी आहे ते. विष्णुवर्धन थाळीचं पहिला घास फणसाची भाजी. छान आहे, हलकासा गोडसरपणा आहे, मसालेदारपणा पण आहे आणि तसं ओळखत नाही की फणसाची भाजी आहे. तुम्हाला जर सांगितलं तर कळेल. एक आपण म्हणतो ना फायबरस असं टेक्स्चर आहे त्या भाजीमध्ये. चांगली आहे, मला आवडली ती. नवीन आहे, काहीतरी नवीन खायला मिळालं. त्याचबरोबर त्या शेजारी जी कोरडी भाजी आहे ती म्हणजे फ्लावर आणि मटार. छान आहे, नॉर्मल आपली घरी जशी म्हणते, काही मसालेदारपणा नाही की काही नाही. बरं करेक्शन आहे, मी मगाशी तुम्हाला ताटात जे पापड दाखवले तर बाबांनी करेक्शन केलं. हा मिरगुंड आहे, पापड नाही. पापडाचाच प्रकार पण मिरगुंड आहे. ओके, आता आपण भाज्यांना एक एक सुरुवात करूया. अजून 3 भाज्या शिल्लक आहेत. काय होतं थाळीमध्ये जनरली कधी कधी असं होतं की एखाद दुसरी भाजी तुमची आवडती नसते, पण योगायोगाने आज सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या आवडत आहेत. मला ही वालाची भाजी किंवा वालाचं जिरं हे खूप आवडतं आणि आज ते आपल्याला थाळीमध्ये मिळालं आहे. मी थाळीमध्ये बाहेर हॉटेलच्या थाळीमध्ये सहसा हे कमी वाहिलेलं आहे, तर आज आपल्याला ते मिळालं आहे, ते आपण खाऊन पाहूया. छान याच्यात हे आमसूल पण आहे, ते आपण बाजूला करूया. आणि ट्राय करूया. मी याला वालाची भाजी म्हणतो आणि याला वालाचं बिरडं पण म्हणतात. छान आहे. वाल जे आहेत ना तर काय होतं त्याच्यात एक कडवटपणा असतो, तो घालवणं फार गरजेचं असतं. आणि वालाची जी भाजी आहे त्याचा हायलाईट म्हणजे गोडसरपणा आणि हलकासा एक आंबटसरपणा तो या भाजीमध्ये आहे. तर छान आहे. आणि याच्यात ओला नारळ आहे, त्या नारळावर बेस्ड ही ग्रेव्ही आहे, त्या नारळावर बेस्ड ही भाजी आहे. चवीला छान आहे. पुढची भाजी अळूची भाजी, ती ट्राय करूया. त्यात मला छान दाणे, ओलं खोबरं, त्याचे काप असं सगळं छान दिसतं आहे. काजू पण आहे याच्यात. छान आहे. आतापर्यंत आपण 4 भाज्या ट्राय केल्या. चारही भाज्या चवीला खूप सुंदर आहेत. निराश नाही केलं कुठल्या भाजीनी. आता शेवटची भाजी ती म्हणजे हे भरलं वांगं, किंवा याला आपण रस्सा वांगं पण म्हणू शकतो. हे भरलं वांगं आहे का रस्सा वांगं आहे? भरलं वांगं आहे ना, ते भरलं वांगं आहे, ते ट्राय करूया आपण. भरलं वांगं व्यवस्थित खाण्यासाठी आपण काय करूया, ते वांगं बाहेर घेऊया. मला ना वांग्याच्या भाजीमध्ये वांग्यापेक्षा जास्त तो जो मसाला असतो ना तो जास्त आवडतो, म्हणून एक वांग्याचा आपण घास घेऊया. त्याला छान हा जो रस्सा आहे, मसाला आहे, त्याने अभिषेक करूया आणि मग खाऊया. खूप मस्त मसाला आहे तो. दाण्याचं कूट, जे मसाले वापरलेत ना, क्लासिक आहे. एकूणच सगळ्या भाज्या सुंदर. कुठली भाजी आवडली नाही असं विचारायला लागेल. सगळ्या भाज्यांमध्ये जे काही घटक आहेत ना ते सगळे आनंद देण्यासारखे असे घटक आहेत.
आता आपण वळूया यांचं जे गोडच्या आधी आपण काय करूया, इथे बटाटे वडा आहे. बटाटे वड्यांपेक्षा बटाटे वड्यासोबत ना इथे चटणी दिलेली आहे त्यांनी. इथे बरंच काही दिलेलं आहे बरं का त्यांनी. हे आपण मी मगाशी तुम्हाला दाखवलं. आपण ही चटणी घेऊया. लग्नात जी चटणी मिळते ना तशी चटणी आहे ही, आणि ही वड्याबरोबर मस्त जाईल. सोबत माझं अजून एक जे लक्ष वेधलं ज्या गोष्टीने पदार्थाने, ती म्हणजे ही पेरूची कोशिंबीर आहे. सांडाल नको म्हणून जर आपण हे जवळ घेऊया. ही पेरूची कोशिंबीर आहे, ही घेऊया आपण. माझ्या घरी पेरूची कोशिंबीर बनते बरं का, पण ही जरा काहीतरी वेगळी पाहतो. मी याला फोडणी दिलेली आहे. खाऊन बघूया. तर हां, अजून एक गोष्ट आहे जी मला आवडते, ती म्हणजे ही डाळ. वाटलेली डाळ आहे ही डाळ आपण घेऊया. ह्या युनिक गोष्टी आहेत, तुम्हाला या जनरली थाळीमध्ये मिळणार नाहीत, आणि डेफिनेटली या थाळीला स्पेशल बनवतात, ॲटलिस्ट माझ्या मताप्रमाणे. कारण का हे सगळे जे पदार्थ आहेत ना, हे सगळे माझ्या आवडते आहेत, आणि थाळीमध्ये आवडते पदार्थ मिळवण्यासाठी नशीब लागतं, असं माझं एक मत आहे. चला, आता या गोष्टींचा आपण आनंद घेऊया. बटाटे वडा कोणाला आवडत नाही मला सांगा. थाळीमध्ये बटाटे वडा आवडत नाही असा बहुतेकच तुम्हाला कोणीतरी सापडेल. तर आपण छान या चटणीचा लेप लावूया आणि हा वडा चटणीबरोबर मजा घेऊया. तृप्त झालं. खूपच सुंदर आहे, आणि योग्य प्रमाणात तिखटपणा आहे त्या वड्यामध्ये, आणि सोबत ही ओल्या खोबऱ्याची चटणी, मिरची, कोथिंबीर, खूप मस्त. आणि ह्याचं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. हे सगळं मी खूप एन्जॉय करणार आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी कोथिंबीर वडी दिली आहे. कोथिंबीर वडी ही घरी बनते तशी नाही आहे, पण ठीक आहे. त्याच्यासोबत ही चटणी. छान आहे. हे टेक्स्चर असं काहीचं आहे वडीचं, आणि बटाट्या वड्याचा आतलं जे सारण आहे किंवा आतली जी भाजी आहे ती अशी काहीशी आहे. आता आपण जी डाळ आहे ना, ही डाळ घेऊन बघूया. वाटलेली डाळ ही मला नुसती खायला आवडते. काही लोक याला पोळीबरोबर खात असतील, पण नुसती खाऊन बघूया तिखटपणा कसा आहे याच्यात ते बघूया. घरच्यासारखी डाळ आहे, मस्त आहे. बरं, अजून एका पदार्थाला मी खूप उत्सुक आहे, ती म्हणजे ही पेरूची कोशिंबीर. त्याला फोडणी दिलेली आहे, ही ट्राय करूया आपण. माझ्या घरी जी बनते पेरूची कोशिंबीर, त्यात पेरू किसलेला असतो, त्यात पेरूच्या बारीक फोडी आहेत, आणि ह्याच्यात दोन्ही प्रकारचे पेरू आहेत, हिरवा आणि लाल. खूप छान आहे. मस्त दह्याचा क्रीमीनेस, साखरेचा गोडसरपणा, आणि जी फोडणी दिली आहे ना त्यांनी काइंड ऑफ एक मसालेदार पण नाही म्हणता येणार, पण एक तडकाचा जो तडकाची जी टेस्ट असते ना, ही टेस्ट आहे त्या कोशिंबिरीला, जी त्या कोशिंबिरीला युनिक बनवते. तर आता आपण सगळे पदार्थ खाल्ले. आता आपण जे गोड पदार्थ आहेत त्याच्याकडे वळूया. आधी आपण हा दही वडा खाऊन बघूया. हा एक वडा येतो, आणि सोबत हे असं छान दही. छान थंडगार दही. जे काय आपण पदार्थ खाल्ले त्याला शांत करण्यासाठी, टोन डाऊन करण्यासाठी हा दही वडा खूप मदत करेल. त्याच्यासाठी सोबत सोलकढी पण आहे, ते आपण नंतर घेऊया. आता राहिले दोन पदार्थ, म्हणजे हे मला वाटतं बासुंदी आहे.
ही बासुंदी आहे, ती बासुंदी आणि हे गुलाबजाम. आधी आपण गुलाबजाम घेऊ. नेहमीसारखा गुलाबजाम आहे. वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थित बनला आहे, आत कच्चा राहिलेला नाही आहे, हे आपल्याला दिसतं आहे. योग्य प्रमाणात गोडसर आहे. गुलाबजामाने जो सगळा पाक आहे तो छान ॲब्झॉर्ब केलेला आहे. चला तर झाला आता शेवटचा पदार्थ, तो म्हणजे बासुंदी. बासुंदी छान घट्ट आहे, ड्रायफ्रूट्सने भरलेली आहे. खाली तळाला जाऊन ड्रायफ्रूट्स बसलेले आहेत. छान घट्ट टेक्स्चर आहे आणि गोडसर प्रमाण एकदम योग्य आहे. आता मी गुलाबजामानंतर घास घेतला बासुंदीचा म्हणून कदाचित अजून हे लागत असतं, पण माझ्या मते एकदम परफेक्ट आणि बॅलन्स्ड असा गोडसरपणा आहे आणि घट्टपणा पण एकदम मस्त आहे. सांगतो आहे की बासुंदी व्यवस्थित छान आटवलेल्या दुधाची बनलेली आहे. ओके, आता खाण्याचं सगळं झालं. आता राहिले फक्त भाताचे प्रकार, ते आपण नंतर बघूया. काय काय साधा भात आहे, अजून काय आहे ते नंतर बघू आपण. हे सगळे जे पदार्थ आहे मी संपवतो आणि आपण परत भेटूया जेव्हा मी भात घेईन तेव्हा. विष्णुवर्धनच्या या थाळीमध्ये मला एक ग्रुप दिसला जो इथे आला होता आणि एक सगळ्या सिनियर सिटिझन्स आहेत. नावाला सिनियर सिटिझन्स आहेत, पण तुम्ही जर पाहिला एज इज जस्ट अ नंबर असं आपण म्हणतो, त्याचं उत्तम उदाहरण इथे आपल्या मागे आहे. आपण त्यांचा एक जणांकडनं त्यांचा एक इथला अनुभव जो आहे तो घेऊया आणि बघूया ते काय म्हणतायत ते. आज योगायोगाने आपल्यासमोर एक जोडी आहे, त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर सगळ्यात आधी आपण त्यांना मान देऊया, त्यांच्याकडनं अनुभव घेऊया की त्यांनी हे ठिकाण कसं सुचवलं आणि त्यांना इथला जो एक पदार्थ आहे तो ही जी थाळी आहे ती कशी वाटते. सर नमस्कार. विष्णुवर्धनला येऊन आम्ही आमचा आनंद काय वर्धिष्णू झालेला आहे. त्या आनंद वर्धिष्णू झालेला. किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला फक्त 52 वर्ष झाले. फक्त 52. ओके. हां, येस. त्यामुळे आता आम्हाला 52 उलटं केलं तर 25 येते. तसे आम्ही 25 आता इथं थाळीच्याबद्दल सांगितलं. इथं आलो तेव्हा एक आकर्षण मला थोडंसं खाण्यात रस आहे. रस जास्त खातो हा वेगळा भाग आहे, पण असल्यामुळं इथं सगळं अमर्यादित तुम्हाला जेवढी मनाप्रमाणे खा अशा पद्धतीचं होतं. आमरस आणि पुरणपोळी हे आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण आत्ता म्हटलं आता आंब्याचा रस पावसामुळं कमी झाला वगैरे, तर आत्ता गुलाबजामुन आणि बासुंदी होती. आम्ही दुसरं म्हटलं साईड मार्जिन कशाला, आपण मेन ॲजेंडावरच फोकस करूया आणि त्याप्रमाणे 52चे उलटे केलं तर 25 झाले. त्यामुळं 25 एक साधारणतः 16 का 18 वाट्या 18 गुलाबजामुन झाले आणि बाकी 7 वाटी बासुंदी झाली. मजा आली. आम्ही असं म्हणतो की सेलिब्रेशन, लाईफ इज सेलिब्रेशन, एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. ते जेवणाचं असो, खेळाचं असो, सिंहगडचं असो, रनिंगचं असो. मी सायकलिस्ट आहे, रनर आहे. त्यामुळं जे काही आहे प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, ते परत येणार नाही. त्यामुळे त्या क्षणाचा आनंद घ्या, म्हणजे ज्याही परिस्थितीत असाल त्याच्यात आनंद घ्या. मस्त. आपलं नाव सर? माझं नाव जुगल राठी, मी चार्टर्ड अकाउंटंट, वय 77. ओके. थँक्यू सर. सर यांचंच मुख्य आहे. दोन शब्दात जरी सांगितलं तुम्हाला आवडलं इथे सगळ्यात जास्त काय आवडलं? छानपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं इथे? वरण भात. मस्त. मस्त. सर आपल्याला? वरण भात चांगलं. वरण भात. ओके. काही रेअर इथे भाज्या मी पाहिल्या, ज्या फणसाची भाजी होती. मी खाल्ली. परवा दापोलीला आमची सायकल मोहीम होती, हां. तिथं गेलो होतो. डायरेक्ट झाडावरून काढलेले फणस आणि ते अप्रतिम. मी एवढं फारसं कोकणात जाणं होत नाही, पण गेलो आणि तिथं म्हणजे जसं इथं मुख्य अजेंडावर भर होता माझा गुलाबजाम आणि बासुंदी, तसं भर त्याचा तिथं माझं फणसाच्या भाजीवर होता. मस्त. छान.
मॅम तुमचं बरं आमच्या boss. सरांबरोबर आमच्या बॉस सर बॉस जे आहेत ते इथे बसलेले आहेत वायर मॅम थोडी पास करा तुम्ही जर नाही तर तुम्ही येस तिकडे थँक्यू पुढे या मॅडम मी धरते ना. नमस्कार. खरं तर काय होतं आहे हल्ली बाहेर काही फूड खायचं म्हटलं की साऊथ इंडियन पंजाबी आणि कॉन्टिनेंटल हेच फूड फार असतं म्हणायला आणि आमच्या एजच्या लोकांना हे जरा कमी आवडतं. साऊथ इंडियन आवडतं तसं पण हल्ली आम्ही बघतो की आमच्या एजच्या लोकांमध्ये महाराष्ट्रीयन जेवणाची खूप क्रेज आहे अजूनही आहे. आणि एक महत्त्वाचं काय आहे की महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं ना की असं प्रत्येक वस्तू गरम गरम देणं सर्व ते खूप महत्त्वाचं आहे. आणि यांच्याकडे ते एकदम नीट क्लीन आणि सगळं काही खूप टेस्टी होतं. आणि आमच्याकडे तिघांना कमी तिखटाचं पाहिजे होतं, बिना तिखटाचंच पाहिजे होतं, तर त्यांनी ते सुद्धा दिलं. आणि सगळी सर्विस इतकी छान गरम गरम सगळं मिळालं आणि A to Z सगळ्या वस्तू खूप छान होत्या. मला गोड आवडत नाही पण त्यांनी त्याचं ते बॅलन्स करून घेतलं तर त्यांनी पण एकदम खूप छान होतं एकदम आम्हाला आवडलं. नाही पण आमच्यासोबत सर्वांनाच इथलं जेवण सगळ्यांनाच खूप आवडलं आणि टेस्ट पण छान होते आणि आम्ही नक्कीच सर्विस पण छान होते. आणि हसत हे बघा कुठलंही जेवण जेव्हा तुम्ही हसतमुखानं वाढणारे लोक पण असतात आग्रह करून विचारून तर अजून त्याच्यात आनंद जास्त मिळतो. तो आनंद आम्हाला नक्कीच इथे मिळाला आहे. एकतर बाहेर वातावरण इतकं पावसाचं आणि असं गरम गरम जेवण जरा छान वाटलं. आम्ही एन्जॉय केलं खूप. हेलो, मैं यहाँ दूसरी बार आई. पहली बार मैंने खाया था इसलिए आज ये लोग सबको लेके आई एंड इट वॉज ऑसम एंड कंपनी इतनी अच्छी है और उसपे से आपने ये बना दिया. वाह 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 वाह. विष्णुवर्धन याचं नाव आहे आणि आम्हाला आज सजेस्ट केलं की आपण इथे जाऊ. आम्ही थोडंसं घाबरत होतो की तिथे थाळी सिस्टीम आहे तर एवढं आपण कसं खाणार किंवा तिखट असेल, पण इथे आल्यावर आमचं हर्षवर्धन झालं रादर. आम्हाला इतका आनंद झाला. एक तर स्पेशियस जागा, वाढणाऱ्यांचे देवर व्हेरी स्पेसिफिक, काय हवं तुम्हाला, गरम हवं, हे हवं, ते हवं, तर त्यांची जी सर्विस होती ती खूप चांगली. आणि तिथल्या मॅडम ज्या होत्या त्यांनी हसून आग्रह करून अजून घ्या असं म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली. आणि वी विल डेफिनेटली कम अगेन टू दिस प्लेस रेकमेंड अदर अँड रेकमेंड टू अदर्स. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. मॅम तुमच्या दोघांचा फक्त एक बाईट घेतो तुमचा आणि मॅडमचा इथे. कायम बाईट करतच असतात. अरे वा, सगळ्यांनी येतं का मग? सगळ्यांनीच प्रेझेंट करा या जोडप्याला, या कुटुंबाला, या सगळ्या जॉली ग्रुप आणि आपल्या एकांत रायडर परिवाराकडनं लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. तर एकूणच मला तर ही थाळी आणि मला हा अनुभव खूप आवडला. तो जो ग्रुप होता आपल्याबरोबर त्यांच्यापैकी त्या 2 जणांचा लग्नाचा वाढदिवस होता, तर त्याच्यामुळे आजचा हा एपिसोड खूप स्पेशल झाला माझ्यासाठीही. आणि अर्थातच तुमच्या सगळ्याच्या वतीने, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तरीही तुम्हाला जर द्यायच्या असतील, कारण का त्यांना ते हा व्हिडिओ पाहतील, तुम्हाला त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल, खाली कमेंटमध्ये तुम्ही त्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.